पूर्वी लोक कार थांबवून रस्त्यावरच्या माणसांना पत्ता आणि रस्ता विचारत असत. मात्र हल्ली कुठेही जायचं म्हटलं की प्रत्येक जण गुगल मॅप्सचा वापर करतो. मात्र याच मॅप्सनं आता चुकीची माहिती दिल्याचं अनेकदा समोर आलेलं आहे. आता तर या मॅपनं एक असा प्रताप केलाय की त्यामुळे एक महिला आपल्या कारसह थेट खाडीतच कोसळली आहे. पाहुयात हा सगळा प्रकार नेमका कसा घडलाय ते आज स्पेशल रिपोर्टमधनं. गुगल मॅपच्या नादात कार खाडीत. नवी मुंबईतल्या घटनेनं खळबळ. महिला वाचली पण गुगल मॅपवर प्रश्न. ही कार खाडीत कोसळली आहे, तीही पहाटेच्या अंधारात. ही दृश्य पाहून तुम्हाला वाटेल की कार चालक महिला मद्य वगैरे प्यायली असेल किंवा तिला डुलकी लागली असेल. पण मंडळी तसं नाही. तर हा प्रताप घडवलाय चक्क गुगल मॅपनं. त्याचं झालं असं की एक महिला नवी मुंबईतल्या बेलापूरवरनं उलवेला चालली होती. खाडी पुलावरनं जाण्याऐवजी गुगल मॅपच्या सूचनेनुसार तिनं पुलाखालचा रस्ता निवडला. गुगल मॅपनुसार तिथं सरळ रस्ता असल्याचं तिला वाटलं. मात्र प्रत्यक्षात तो रस्ता जेट्टीवर जाऊन संपतो हे लक्षात न आल्यानं कार थेट ध्रुवतारा जेट्टीवरून खाडीत कोसळली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत महिलेचा जीव वाचवला. शंकर नागटे यांनी तिथून रेस्क्यू करून बाहेर काढलं होतं. तोपर्यंत मग आम्ही अमित सर वगैरे आमची टीम आणि पूर्ण टीम असल्यामुळे आम्ही ती गाडीला पूर्ण चेक केलं, सर्चिंग केल्यानंतर गाडी आम्हाला आढळली की तिथे गाडी आहे म्हणून. त्यानंतर आम्ही गाडीला अँकर केला, अँकर करून तिथे बांधून दिली. गुगल मॅप चालू केला होता आणि गुगल मॅपनी जी दिशा दाखवली ती चुकीची दिशा असल्यामुळं ती गाडी खाडीमध्ये गेली. खाडीमध्ये गेली असता इथे उपस्थित असणारे आपले पोलीस अधिकारी PSI अलंकार म्हात्रे यांच्या ती निदर्शनास आलं. त्यांनी त्वरित आम्हाला रेस्क्यू टीमला अलर्ट केला. आम्ही इथेच उपस्थित होतो. आम्हाला अलर्ट केला. आम्ही पाहिलं तर ती महिला त्वरित एक काही सेकंदामध्ये ती पाण्यावरती आली. पाण्यावरती आल्यानंतर आमचे रेस्क्यूअर संस्कार नागते यांनी त्वरित पोहोच जाऊन त्या महिलेला किनाऱ्यावरती घेऊन आले. रात्रीच्या वेळी अपघात घडल्यानं आणि जेट्टी परिसरात शुकशुकाट असल्यानं महिलेच्या जीवाला धोका होता. मात्र पोलिसांच्या तत्परतेनं आणि सतर्कतेमुळे त्या महिलेचा जीव वाचलाय. कारमध्ये गुगल मॅप लावला होता आणि त्या गुगल मॅपवर अवलंबून राहून त्याची गाडी खाडीपुलावर जाण्याच्या ऐवजी तिथे खाडीपुलाच्या लगत असलेल्या खालच्या रस्त्यावरून ती गाडी त्यांनी घेतली. कदाचित गुगल मॅपने त्यांना चुकीचा मार्ग दाखवला असेल आणि त्यानंतर त्यामुळे ती बेलापूर जेट्टी इथे असलेल्या खाडीपुलामध्ये ती कोसळली गाडीचं. त्यानंतर सागरी सुरक्षाचे पथक जे होते त्या बोटीच्या सहाय्याने आम्ही स्थानिक पोलीस याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. गेल्या काही वर्षात देशभरात गुगल मॅपच्या चुकीच्या सूचनांमुळे अशा प्रकारचे अनेक अपघात सातत्यानं वाढत आहेत. त्यामुळे गुगल मॅप वापरताना काळजी घ्यायला हवी. रेस्क्यू टीमने महिलेला वाचवलेला आहे, तिचं प्राण देखील वाचलेला आहे. मात्र अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे गुगल मॅपचा आधार घेणं कितपत योग्य आहे किंवा सोयीस्कर आहे हाच प्रश्न सध्या या संपूर्ण घटनेवर उपस्थित होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.